वरं पुण्डरीकाय दातु समापद्य तिष्ठं तमानन्दनं परब्रह्मं भजे जयांसि दिव्यासो सकलविद्याविशालिकं हे जीवनं श्रीचरण श्रीगुरुते नमस्कारो कृपेची सावली अखंड लाधली खेचर मावली भेटलिया आता मज भय नाही पै कोणाची जन्म मरणाचे दुःख गेले बंध मोक्षाची पिटली काजळी समाधी लागली समाधीसी नामा महिमाची सर्वही साधन हे चरण विसंधी आता मग भय नाही पै कोणाचे जन्म मरणाचे दुःख गेले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीला आपण सारे वैष्णव एकत्र येऊन नामदेवरायांची पुण्यतिथी साजरी करत आहोत, सोहळा करत आहोत. भगवंताचे भक्त साधू संत वैष्णव हरिदास असो गुरुदास असो संतदास असो यांच्या जीवनामध्ये एकच सोहळा होत असतो आणि त्या सोहळ्याचं नाव आहे समाधी सोहळा. एका दृष्टिकोनातून याला आपण पुण्यतिथीही म्हणतो, म्हणायला हरकत काही नाही. संतांची पुण्यतिथी असते असं आपल्याला सतत वाचण्यात ऐकण्यात येत असतं, पण पुण्यवान पुरुषाची पुण्यतिथी असते असं शास्त्र सांगतं. म्हणजे श्राद्ध आणि पुण्यतिथी शास्त्राचा विचार जर आपण पाहिला तर ज्यांनी पुण्यकर्मच केलं नाही त्याचं श्राद्धादी कर्म करत असतात, करायला पाहिजे. कारण हा देह पडल्यानंतर तो जीवात्मा जो देहामध्ये आतापर्यंत वास्तव्याला होता तो जीवात्मा शरीर सोडून निघाला. तो एकतर इतर लोकांच्या दिशेनं त्याची वाटचाल होत असते किंवा नर लोकांच्या दिशेनं त्याची वाटचाल होत असते. स्वर्गाकडे जाणारा जीव हा पुण्यशील असतो. सकाम पुण्याचरण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये घडत असतो त्या सकाम पुण्याचरणाने देवाची भेट होत नसते. देवाच्या भेटीसाठी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं लागत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून साधुसंत आपल्याला सतत शिकवत असतात. नलगी मुक्ती आणि संपदा संत संगती सदा किंवा संपदा सोहळा नावडे मनाला लागला कपडा पंढरीचा. देवा मी जे जे काही करत आहोत, मी जे जे काही करतो आहे, मी श्रवण करतोय, कीर्तन करतोय, नाम स्मरण करतोय, आज सेवन नावाची मी भक्ती करतो आहे, अर्चन नावाची मी तुझी भक्ती करतो आहे. या 9 पद्धतीनं 9 प्रकारापैकी एखाद्या प्रकाराने किंवा 9ही प्रकाराने मी तीर्थयात्रा करतो, शास्त्राने सांगितली म्हणून, संतांनी सांगितले म्हणून, मी दान धर्म करतो, मी धर्माधिष्ठित जीवन जगतो, सदाचार संपन्न मी जीवन जगतो आहे. पण हे सगळं करण्याच्या पाठीमागं माझा एकच हेतू आहे, तो मज भावा, तो मज भावा. देवा तू माझा झाला पाहिजे, माझा अंगीकार हरी तुम्ही केला पाहिजे.
याच्यासाठी मी रात्र दिवस नाना पद्धतीनं पुण्य करतोय. ते पुण्य याला संत वाङ्मयामध्ये सुकृत म्हणतात. सुकृत म्हणजे पुण्य नाही, पुण्य म्हणजे सुकृत नाही. ज्या ठिकाणावरती संत वाङ्मयामध्ये पुण्य हा शब्द येतो त्या पुण्य या शब्दाचा अर्थ सुकृत म्हणून घ्यावा लागतो. स्वर्गाला जायचं असलं तर पापात्मक पुण्य करावं लागतं. नरकाला जायचं असलं तर पाप करावं लागतं. माते जेही पाहिजे ते शुद्ध पुण्य. पापे नरका जाईजे पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे किंवा जाईजे काय असेल. माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य याचा अर्थ सुकृत तयार होत आहे. आणि सुकृत ज्याला करायचं असतं त्याने देवाची कोणत्याही प्रकारची सेवा करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची आधी भौतिक कामना, वासना, इच्छा, तृष्णा, विषय आणि जगता संबंधातला कोणत्याही प्रकारचा भोग यासाठी याकरता किंवा हा हेतू मनामध्ये ठेवून भगवंताची भक्ती जर केली गेली तर पुण्य होतं. देव भेटू शकत नाही. म्हणून कधी कधी असं हे पाहायला मिळत असतं की भगवंताची भक्ती करणारे भक्त अहोरात्र एक क्षण सुद्धा त्यांना शांतता नाही. एवढं भजन करतात, एवढं दान करतात, एवढी तीर्थयात्रा करतात, एवढं काय असेल जे पुण्यकर्म सांगितलं ते पुण्यकर्म करण्यामध्ये एका क्षणाची सुद्धा उसंत नसते त्यांना. पण एवढं भजन करून सुद्धा भजन जातंय कुठं? मग ते भजन भोगात कामात येतात, त्याने भोग प्राप्त होतात आहे. ती सकामतेकडे ती गोष्ट चालली जाते. मग अशा पुण्यवानाच्या पाप्याच्या जीवनामध्ये तर जो सोहळा जीवनभर सुकृत नव्हे जन्मोजन्मांतरी पासून जो सुकृत एकत्र करत आलेला आहे, तीळ 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 पुण्य तुकोबाराय म्हणतात आम्ही एकत्र केलं. स्वतः नामदेवरायांनी प्रमाण केलेलं आहे आपल्याला. जसं बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवामनाम प्रपद्यते असं गीता म्हणते. नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा प्रकारचं म्हणजे पुण्य. आता पुन्हा आला का नाही शब्द पुण्य? आणि पुण्य म्हणजे सकाम कर्मातून जे पुण्य होतं ते पुण्य नाही म्हणायचं. असं पुण्य ज्या पुण्याने देव भेटत असतो, ज्या पुण्याने देव भेटत असतो असं पुण्य. तर पाप्याच्या जीवनामध्ये हा सोहळा जो संतांच्या जीवनामध्ये, वैष्णवाच्या जीवनामध्ये, हरिदासाच्या जीवनामध्ये, गुरुदासाच्या जीवनामध्ये हा जो एक सोहळा पाहायला मिळतो, हा सोहळा ना पाप्याच्या जन्माच्या अंती आहे. हा सोहळा जो आपण साजरा करतो साधू संतांचा, हा सोहळा असा सोहळा सकाम पुण्याचरण करणाऱ्याच्या जीवनाच्या अंताला नाही पाहायला मिळत. मग हा सोहळा त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो आपल्याला ज्याने सर्वार्थाने वेदोक्त पद्धतीनं शास्त्रविधीप्रमाणे संतांच्या मार्गदर्शनामध्ये जे काही शास्त्राचे निकष असतील पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या साधकासाठी ते तंतोतंत नियम सांभाळून ज्याने भगवत भक्ती केली, ज्याने धर्मसेवा केली, ज्याने समाजसेवा केली, ज्याने राष्ट्रसेवा केली, ज्याने साधू संतांची सेवा केली, त्या सेवेचं फल काय आहे? सोहळा. असं म्हणतात तुकोबाराय याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस पुढे व्हावा. कशासाठी अट्टहास करायचा आहे? कशासाठी
विश्रांती सोडायची, कामधंदा सोडायचा, पारायण करायचं, नामसंकीर्तन करायचं, स्वतःच्या भोगावरती पैसा खर्च न करता दानधर्मात पैसा खर्च करायचा, संसाराचं कर्म सोडून द्यायचं आणि परमार्थाचं कर्म करायचं. शेवटी करायचं कशासाठी? तर सोहळा आपण करत आहोत याच्यावर मी थोडस विचार करतो आहोत आपण सारेच, की सोहळा सगळ्यांच्या जीवनामध्ये होत नाही. आपला वाढदिवस होऊ शकतो, वाढदिवस साजरे केले जातात ना. कुणाचे संतांचा जन्मोत्सव नाही, जन्मोत्सव देवाचा असतो, जन्मोत्सव देवाचा असतो. असं म्हणतात पुण्यतिथी, म्हणजे पुण्यतिथी म्हणत असताना थोडासा मला काय वाटतं, हा पुण्यतिथी सोहळा आहे. पुण्यतिथी जरी असली तर काय आहे, हा पुण्यतिथीचा सोहळा आहे. आज असा दिवस उदय पावलेला आहे. आज उदय पावलेल्या सूर्याने एक नवीन घटना या मृत्यूलोकामध्ये घडताना पाहिली. सूर्य उदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्त झाल्यापासून सूर्योदयापर्यंत सूर्याने कोट्यावधी मरताना पाहतोय. तो कोट्यावधी मरताना पाहतोय, पण असं मरण त्याला पाहायला मिळत नाही. असा देह ठेवणं त्या सूर्याच्या सुद्धा नशिबाला नाही. पृथ्वी धन्य झाली यामुळंच, संतांमुळं, भक्तांमुळं, वैष्णवामुळं धरती धन्य होते. धरती क्षेत्र होते, गाव क्षेत्र होतं. जिथं वास झाला त्या ठिकाणावरती वैकुंठ तयार होतं. हे सामर्थ्य. काळ धन्य झाला, वेळ धन्य झाली, धरती धन्य झाली. ज्यांनी ज्यांनी ते त्या क्षणाला, ज्यांनी ज्यांनी ते तो सोहळा ज्यांनी ज्यांनी आपल्या दृष्टीनं डोळ्यांनी पाहिला ते सुद्धा धन्य झाले. या सगळ्यांना धन्यता देण्याचं सामर्थ्य संतांच्या जीवनात, ते रहस्य संतांच्या जीवनात आपल्याला शोधावं लागत असतं, पाहावं लागत असतं. मी असा झालो पाहिजे असं नुसतं म्हणत राहण्याने कोणीही काहीही होऊ शकत नाही. मनुष्य मात्राचा विचार करत असताना ठीक आहे, वर्ण याती स्त्री पुरुष ज्ञानी अज्ञानी, लहान मोठा, गोरा सावळा काळा, हे असू शकतं. पण भगवंताची भक्ती करत असताना यापैकी एकाची सुद्धा आवश्यकता नसते. म्हणून सर्वांशी आहे ते अधिकार समजतात. पण जरी देवाचे सारे होऊ शकतात, देव जरी साऱ्यांचा होण्यासाठी तयार असतो, तरी सुद्धा तो माझा झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागत असतं. आणि नुसतंच करावं लागतं आणि आपण करतो म्हणूनही काही विशेष होईल असं नाही. तर संतांचा मागोवा घ्यावा लागतो. त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला रमावं लागत असतं. चरित्रातले सगळे धागे, पारमार्थिक धागे आपल्याला उकळून घ्यावे लागतात. आपलं खाणं त्यांचं खाणं, आपलं पाहणं त्यांचं पाहणं, आपलं चालणं त्यांचं चालणं, आपलं बोलणं त्यांचं बोलणं, आपलं झोपणं त्यांचं झोपणं, ही कृती जरी सारखी दिसत असली तरी संत संत असतात. आपण सामान्य जीव असतो. म्हणून पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा माणसासारखी. चुकून सुद्धा कमीत कमी संताला तरी मनुष्य मानू नये. देहाचा विचार केला तर नर्तनच घेतलेली आहे त्यांनी. ते नरहरी असतात, ते नर असतात म्हणजे माणसंच असतात, माणसाचं शरीर असतं.
परंतु आतमध्ये जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाशी त्यांनी साधर्म्य केलेलं असतं, त्यांनी आत्मतत्वाचा अनुभव घेतलेला असतो. ते भगवत स्वरूप भगवत प्राप्त गुरुकृपा प्राप्त असतात. म्हणून ते संत साधू सद्गुरू म्हणून ते असतात. तर आज नामदेव महाराजांचा समाधी सोहळा. तसे तर समाधी सोहळे आपल्याला भागवत धर्माचा जर विचार केला, अर्थात वारकरी संप्रदायाचा विचार केला, भागवत धर्मामध्ये एक संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. भागवत धर्माचे संप्रदाय किती आहेत? भागवत धर्माचे संप्रदाय किती आहे ते माहीत असलं पाहिजे. आता अर्थात आपला तो विषय नाही, आपला फारच गूढ विषय आपल्याला ऐकायचा आहे, प्रयत्न करायचा आहे पंढरपुरामध्ये उपस्थित राहण्याचा आणि आपल्या डोळ्यांनी नामदेवरायांचा समाधी सोहळा पाहण्याचा. तर भागवत धर्मामध्ये एक संप्रदाय जो आहे त्याला वारकरी संप्रदाय आपण म्हणतो. भागवत धर्मातील अनेक साधूंची पुण्यतिथी होते. वारकरी संप्रदायातल्या संतांची पुण्यतिथी आपण साजरी करत असतो. पण ती करत असताना आपण अनेक संत असे असतात जे वारकरी संप्रदायाचे जरी आपल्याला स्पष्टतेने जाणवत नाही तरी ते भागवत धर्माचे संत साधू असतात. ठीक. नामदेव महाराजांचा समाधी सोहळा म्हणून सोहळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाकीचे बरेच काही आपण पाहिलं आता की वाढदिवसासारखा आज काय आहे, आमच्या घरी लेकराचा वाढदिवस आहे किंवा माझा वाढदिवस आहे किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे किंवा आमच्या घरात सोहळा आहे, काय तुमच्याकडे काय वास्तुशांती, काय तुमच्याकडे काय असं लग्न आहे, काय विवाह सोहळा आहे. असे सोहळे आपल्या जीवनामध्ये सोहळे कसे हे असे असतात. भक्ताच्या वैष्णवाच्या संतांच्या जीवनामध्ये सोहळा कसा असतो. सामान्य मनुष्याला ज्यावेळेला देह सोडायची वेळ येते त्यावेळेला घेण्यासाठी यम येतो असं म्हणतात. आणि ज्याचा पारमार्थिक सोहळा असतो त्याला घ्यायला असे कोणी येत नाही. त्याच्यासाठी विष्णुदूत येतात. विष्णुदूत येतात म्हणजे भगवंत येतात. रुक्मिणी आईसाहेब येतात. सारे साधू संत येतात. त्यांचं औक्षण होतं आणि त्यांना सन्मानपूर्वक इच्छा असली तुमची तर चला आणि जर थांबायचं असलं तर आम्ही तुम्हाला काही आग्रह करत नाही. कारण तुमचं जगामध्ये राहणं अनन्यसाधारण महत्वाचं असतं. जरी परमात्मा विठ्ठल जळीसळी भरला, जरी परमात्मा सर्व व्यापक असला तरी त्या सर्व व्यापक परमतत्वाची आपल्याला आपली त्याला परिचय सुद्धा नसतो, ओळख सुद्धा नसते. याचा अर्थ सगळीकडे असणाऱ्या देवाचा आपल्याला आपल्यासारख्याला विशेष काही फायदा होतो असं काही म्हणता येत नाही. तो परमात्मा समष्टीसाठी जीवांच्या परमकल्याणासाठी करुणावंत होऊन संत रूपात प्रगटलेला असतो, साधू रूपात प्रगटलेला असतो. म्हणजे उद्धाराच्या संबंधाचा विचार जर आपण केला तर देव जे कार्य सिद्ध करू शकत नाही ते कार्य संत सिद्ध करून देण्यामध्ये समर्थ असतात. म्हणून संतांच्या जीवनामध्ये एक अलौकिक अशा प्रकारचा सोहळा आणि म्हणून संत समाजामध्ये असणं हे समाजासाठी चांगलं असतं. घरामध्ये समई पाहिजे, तेल पाहिजे, वात पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे. पण अशा समईला काय महत्व असतं जी फक्त समई आहे, चांगली डिझाईनची आहे, भरीव आहे, उंच आहे, त्याच्यामध्ये तेल आहे, त्याच्यामध्ये वात आहे, पण
ज्योत पेटलेली नाही. अशा समयीचा काय, अशा समयीला काय झालं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून समाधी सोहळा होत असताना, समाधी सोहळा देव, गुरु, साधू, संत, संतांचा सोहळा, मृत्यूचा सोहळा. देह सोडण्याचा सोहळा. कोण करतंय त्यांचा सोहळा? भक्ताचा सोहळा देव करत असतात आणि देवाचे सोहळे भक्त करत असतात. हे भक्त भक्ताचं काही करत नसतात, तेच भक्त असतात. आणि देव देवाचं काही करत नसतात, त्यालाच देव म्हणतात. म्हणजे देवाचं कोणी करावं? भक्ताने, संतांनी करावं. देवाचा सोहळा संतांनी करावा आणि संतांचा सोहळा म्हणून आषाढी माझ्याकडे आणि कार्तिकी ते म्हणतात तू माझ्या सोहळ्याला आला ना ज्ञानेश्वरा, आता मी येतोय तुझ्या समाधी सोहळ्याला. तुला समाधी घ्यायला मी येईल, काय चिंता करतो. देवाला समाधी देण्याची आवश्यकता नाही. देवाच्या समाधीचा सोहळा आहे असं कधी ऐकलंय का? आणि संताच्या जन्माचा सोहळा आहे असं कधी ऐकलंय का? पण साधूच्या जन्माचा सोहळा नाही आणि देवाच्या समाधीचा सोहळा नाही. सोहळा संतांच्या समाधीचा आणि देवाचा सोहळा जन्मोत्सवाचा असा. ज्या वेळेला आपण सोहळा करतो त्यावेळेला एका दृष्टिकोनातून त्यांचं मंगल झालं, त्यांचं मंगल झालं, त्यांचं कल्याण झालं, देवाचंही समाधान झालं. आपलं लेकरू आपल्या घरात आलं, आपल्या जवळ आलं तर समाधान होईल का नाही? संत कुणाचं बाळ आहे? भक्त कुणाचं बाळ आहे? देवाचं. संत कुणाचं बाळ आहे? देवाचं. संत देव कुणाचा मायबाप आहे? भक्ताचा, हरिदासाचा, वैष्णवाचा, गुरुदासाचा तो मायबाप आहे. हे जगाचा मायबाप असणं वेगळी गोष्ट आहे आणि भक्ताचा मायबाप असणं वेगळी गोष्ट आहे. विशेष रीतीनं भगवंत ज्या वेळेला एखाद्याचे मायबाप होत असतात त्यावेळेला जगासाठी त्याचं करणं आणि भक्तासाठी त्याचं करणं हे भक्तासाठी करणं फार विशेष असतं. मग भक्तालाच का घ्यायला येतो, भक्तालाच का न्यायला येतो, भक्ताचा समाधी सोहळा देव का करतो? मग सगळ्यांचा करणं म्हणावं, तू तर देव आहे. तो म्हणतो नाही बाबा, यांचं माझ्याकडून काही मी नाही करणार. यांना पाणी सगळ्यांना सारखं देईल, वारा सगळ्यांना सारखं देईल, ऊन सगळ्यांना सारखं देईल, धरती सगळ्यांच्या राहण्यासाठी मी करेल. हे सगळं सारखं मी सगळ्यांना करेल, भेदभाव करणार नाही. पण पारमार्थिक कल्याणाचा विचार ज्या वेळेला येतो, भक्ती प्रेम सुखाचा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला देव म्हणतात हे प्रेम सुख, हे भक्ती सुख, हे मनुष्य जीवनाचं परमकल्याण, जीवनाचं सार्थक, हे मात्र माझ्या भक्ताचंच मी करतो, बाकीचं कोणाचं मी ठेका घेतलेला. तर सोहळा ज्या वेळेला संतांचा होत असतो तो त्यांच्यासाठी चांगला आहे, तो देवासाठी चांगला आहे. आज देव आणि भक्त एकरूप होणार आहे. निमित्त मात्राला देह संतांनी ठेवलेला असतो. तो कशासाठी ठेवतात संत असं म्हणतो आपण सतत, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. हे तुमच्या माझ्यासाठी संत मृत्यूलोकात असतात. आणि दुसरं कारण त्यांना भक्ती सुखाची चाड असते, भक्ती सुख त्यांना घ्यायचं असतं अजून म्हणूनही ते असतात. पण आता ते कुठं जातात? आता ते आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबाराय म्हणतात निरोपया संता हाती आला, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे. एवढं वय येऊन गेले बऱ्याच पतिव्रता स्त्री आहात तुम्ही, माहेर सासर आवडायला लागलं हळूहळू. माझी सवय प्रवचन कीर्तन पाणी पिऊन असं करतो.
त्यांचं तर परमकल्याण झालं. देव घ्यायला आले, देव न्यायला आले, त्यांचे सद्गुरू न्यायला आले, सद्गुरू घ्यायला आले, त्यांचं कल्याण झालं. मग नुकसान कोणाचं झालं? देव वैकुंठाला निघून गेले, याच्यात त्यांचं काही नुकसान नाही झालं, देवाचंही काही नुकसान नाही झालं. एवढ्या अनंत वर्षानंतर, एवढ्या काळानंतर माय लेकरू भेटले आणि आई स्वतः घ्यायला आली की सोड आता हा सासूरवास, हा संसार तसा तर तू सोडलेलाच आहे, पण देह सोड आता तू, आता तुला घ्यायला मी आलो, तुझं आत्मतत्व माझ्या परमात्मा तत्वाशी मी एकरूप स्वतः करून घेतो. तसा तू जीवनमुक्त झालेला आहे. दुसरा भाग तो करतो म्हणजे त्याच वेळेला करतोय असाही अर्थ घेता येत नाही. पण त्यांचं देवाचं चांगलं झालं, देवाला त्यांचं लेकरू आज भेटलं, वैकुंठाला त्यांनी गेलं, संतांचं चांगलं झालं, ते आपल्या घरी गेले, मूळ आपल्या मुळाजवळ गेले, देवाजवळ गेले, त्यांचं चांगलं झालं. पण आपल्यासाठी ही गोष्ट चांगली आहे का? आपल्यासाठी चांगली आहे का? लेकराला नाही सोडून कधी जाऊ नाही, सतशिष्याला सद्गुरू सोडून कधीच जाऊ, भक्ताला देव सोडून कधीच जाऊ नये. आणि समाजामधले संत समाजाला सोडून जाता कामा नये. काही राहिलं, काय आहे समाजात, मग यांना जर वजा केलं आपण तर आपल्यातून वैष्णव वजा केले, आपल्यातून हरिदास वजा केले, आपल्यातून भगवत भक्त वजा केले, आपल्यातून गुरुदास जर वजा केले तर जसं शरीरातून प्राण निघून जावा. आता काय करतात त्या शरीराचं? आपण तर जे करायचं ते करतोच ना, राग सुद्धा गंगेत नेऊन टाकतो. त्याचं काय करायचं असतं? काय राहतं समाजामध्ये संत ज्या वेळेला निघून जातात? कोणी म्हणेल की त्यांची कीर्ती मागं राहते, त्यांना काय उपयोग आहे त्यांच्या कीर्तीचा? आज आपण ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो, आज आपण तुकाराम तुकाराम म्हणतो, आज आपण नामदेव नामदेव म्हणतो, याने त्यांना काय फायदा आहे? ते त्यांना काही फायदा नाही, त्यांना काही सन्मान आवडत नाही, त्यांना कधीच वाटलं नाही की कोणी माझी पूजा करावी, कोणी मला नमस्कार करावा, कोणी मला माझा सन्मान करावा, त्यांना काही वाटत नाही. ना सन्मानाचं त्यांना काही वाटत नाही, ना अपमानाचं त्यांना काही वाटत नाही, ना निंदेचं त्यांना काही वाटत नाही, ना स्तुतीचं त्यांना काही वाटत नाही. हे सगळं जे काही आपण करत असतो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे किंवा नावे. शेवटी महाराज या अभंगाच्या म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. त्यांचं नाम गायले आणि त्यांना काही त्याची आवड नावड नाही, ते परे झालेले असतात त्यापासून. आपण त्यांना नमस्कार करावा आपल्या कल्याणासाठी. आपण नमस्कार केल्याने काही त्यांचं तब्येत असे नाही होत, काही नाही होत. त्यांना आपल्या आशाचाही त्यांच्यावर परिणाम काही होत नाही, आपल्या तशा वागण्याचाही परिणाम त्यांच्यावरती काही होत नाही. ते असंग आहे, ते निर्विकार आहे. संतांचा हा जो सोहळा, पुण्यतिथी सोहळा, हा पुण्यतिथी सोहळा त्यांच्यासाठी चांगला जरी असला तरी जगतासाठी, समाजासाठी आजचा दिवस असा काही चांगला नाही. बरं झालं माझी आई मला आज सोडून गेली असं कोण म्हणतं? तांगं लेकून. आणि तुझं कसं व्हायचं आता? तुझं कसं व्हायचं? एकमेव आधार संत आहे. तुमच्या माझ्या परमकल्याणासाठी एकमेव आधार संत आहेत, एकमेव आधार साधू आहे, एकमेव आधार सद्गुरू असतात. देव आधार नसतात का? आता पुढे आपण पुनर्चरित्राचा मागोवा घेतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आधार देवाचा असणं, संतांचा असणं यात फरक आहे. म्हणून अभंग घेत असताना नामदेवरायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन कसं केलं म्हणूनच आपण कसा अभंग घेतला. काही अभंगामध्ये न विसंगे पाय हेच होते. म्हणून आजचा दिवस, आजच्या दिवसाला आपण चांगलं म्हणावं तरी
आणि आपल्या दुःखाचा विचार केला, साधूंच्या विरहाचा विचार केला. पाहणं नामदेवरायांना समाधी ज्या वेळेला देतात त्यावेळेला देवाची काय अवस्था, रुक्मिणी मातेची काय अवस्था. ज्ञानोबारायांना समाधी देत असताना देवाची काय परिस्थिती, रुक्मिणी साहेबांची काय परिस्थिती. ब्रह्मज्ञानी नाही नुसते ते, आत्मज्ञानी नाही नुसते ते, आत्मानुभवच त्यांच्यापासून जन्माला आला. ब्रह्मज्ञान ज्यांच्यापासून जन्माला आलं ते लहान लेकरापेक्षाही जमिनीवरती डोळत घेताना पाहायला मिळतात. काय आहे? हीच तर भक्ती आहे, हेच तर भक्ती सुख आहे, हेच तर प्रेम आहे महाराज. माणसासाठी माणसांना रडणं वेगळी गोष्ट आहे. माणसाने धनमानासाठी पदासाठी रडणं वेगळी गोष्ट आहे. माणसाने या नाशिवंत वस्तू व्यक्ती पदार्थासाठी रडणं वेगळी गोष्ट आहे. आणि एखाद्या वैष्णवाने देवासाठी तो रडतोय, सद्गुरूसाठी तो रडतोय, नाम गाता गाता त्याला जर का डोळ्यातून अश्रू येतात आहे, हे भक्ती आहे. मग आपल्यासाठी ही वस्तू मात्र चांगली नाही होत. एवढी तरी बरी कृपा केली त्यांनी आपल्यावरती, तशी डायरेक्ट सरळ कृपा नाही बरं का ती, पण पर्याय राहिला नाही त्यावेळेला. जर संतश्रेष्ठ नामदेवराय ऐका नाही, तुकोबाराय नामदेवराय तुकोबाराय राजा या अर्थाने आज जर का नामदेवराय तुमच्या माझ्यामध्ये जर सगुण साकार असते तर आपण गाथा वाचण्यापेक्षा महाराज तुम्हीच आम्हाला काय सांगायचं ते सरळ सांगून टाका, सरळच बोला. आपलं भाग्य किती तोकळं महाराज, किती तोकळं भाग्य आहे. जन्माला तो आलो नरतोमत मिळाली, पण मिळाली त्यावेळेला ज्या वेळेला ते सगुण साकार नाही. थोडं उशीर झाला आपल्याला जन्माला. एवढे महापुरुष जे भागवत धर्मामध्ये याच कारणासाठी अवतीर्ण झाले. मग आपण स्वतःला सौभाग्यशाली मानावं तर आपण सौभाग्यशाली तेवढे नाही. आता आपण त्यांची वचन, त्याची वचनाची सेवा करतोय, त्यांच्या अभंगाचं अनुष्ठान करतोय आपण. त्यांची कृपा होणार आहे यामध्ये काही दुमत नाही, कारण ही वचनच त्यांची आहे. नामदेवरायांचीच वचन नामदेवरायांच्या गाथ्यात आहे म्हणा, ज्ञानोबारायांची वचन ज्ञानेश्वरीमध्ये आहे म्हणा, गाथ्यामध्ये आहे म्हणा, अमृतानुभवात आहे म्हणा, हरिपाठात आहे म्हणा, ही संतांचीच वचन. पण कृपेसाठी अनुष्ठान आपल्याला जास्तीचं करावं लागणार आहे, ही एकच अर्थ. संतांचा समाधी सोहळा आपल्यासाठी मात्र चांगला नाही. पण समाधी सोहळा आपण करतो, सोहळा हा आनंदानेच केला पाहिजे. पहा, सोहळा आनंदानेच केला पाहिजे. भक्तीमध्ये शोक नाही, भक्तीमध्ये दुःख नाही, भक्तीमध्ये विरह आहे, भक्तीत विरहाचा अग्नी आहे. म्हणून सोहळा आनंदात केला पाहिजे. जो देवाचा सोहळा, संतांचे सोहळे, देवाचे सोहळे जो अत्यंत उल्हासाने उत्स्फूर्ततेने आनंदाने साजरे करतो, मला असं वाटतं त्याच्या जीवनामध्ये तो सोहळा होण्याला अडचण होतीच. तो सोहळा होणार आहे. तो जगाला कळला तरी होणार असतो, जगाला कळला नाही तरी होणार असतो. तो त्याला कळेल, त्याच्या देवाला कळेल, तो त्याला कळेल, त्याच्या सद्गुरूंना कळेल, ते त्या दोघांना बरोबर कळेल. तो जगाला कळो न कळो, कारण जगाला कळण्यासाठी जगाकडे दृष्टी असली पाहिजे, जगाकडे ते ज्ञान असलं पाहिजे. चर्मचक्षुनी या गोष्टी कधी दिसत नाही. आतापर्यंत पंढरीला जाणारी मंडळी म्हणतात पंढरपुरात किती घाण असते. काय घाण दिसते तुला?
तू या चांबड्याच्या डोळ्याने जर पंढरपूर पाहतो, तू जर या चांबड्याच्या डोळ्याने चंद्रभागेकडे पाहतो, तर तुला चंद्रभागा गढूळच पाणी दिसणार आहे. तुला जी आमच्या साधूला, आमच्या संताला जी चंद्रभागा दिसते, आमच्या साधू संताला जे दिव्य पंढरपूर दिसत आहे, आमच्या साधू संताला जे दिव्य आळंदीचं दिव्यतेचं दर्शन होत आहे, ते दिव्यतेचं दर्शन माणसाला का होत नाही? आपली जर चांबड्याचे डोळे आहेत आपले, त्याला ज्ञानदृष्टी हरपली, ज्याची ज्ञान दृष्टीच नाही ज्याला प्राप्त, त्याला हे असं सगळं जगत दिसत राहणार. ही सोहळा होण्यासाठी काहीतरी कारण असतं. उगीच कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये काही घडत नसतं. भौतिक जीवनाचा जरासा आपण विचार केला तर भौतिक जीवनाचा विचार असा आहे की आपल्याला धन मिळतं, मान मिळतं, पद मिळतं, विवाह होतो, संतती होते. हे याच्याच पाठीमागे प्रारब्ध योग वर्णन केला संतांनी, ग्रंथाने, गीता भागवतांनी प्रारब्ध योग वर्णन केला. धन मान येतो प्रारब्धाते किंवा प्रारब्धेची जोडे धड, प्रारब्धेची वाडे मान, सोस करसे वाया भजमन पंढरी राया. प्रारब्धाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये आपलं भौतिक जीवन जगत असताना आपल्या देहाला कोणकोणते भोग मिळावे, मिळू नयेत याची सगळी व्यवस्था प्रारब्धाने जन्माच्या अगोदर करून ठेवली आहे. तोपर्यंत प्रारब्ध योग चालतो, जोपर्यंत देह आहे, देह आहे कुठपर्यंत देह असतो, कुठपर्यंत आत्माराम देह सोडून जात नाही, जीवात्मा देह सोडून जात नाही. जोपर्यंत प्रारब्ध असतं, प्रारब्ध संपलं की जीवात्मा एक क्षणही त्या देहात थांबत नाही. प्रारब्ध संपलं म्हणतात, आता राहून काय उपयोग आहे, याला काहीच म्हणणार मिळू शकणार नाही. म्हणजे तुमच्या माझ्या जीवनातील सोहळा हा प्रारब्ध योगाने होत असतो, पण साधू संतांच्या जीवनातील हा सोहळा जो अलौकिक म्हणतात, अलौकिक म्हणजे लौकिक नाही, अलौकिक आहे, व्यावहारिक नाही, पारमार्थिक आहे. आणि आध्यात्मिक मार्गावरती वाटचाल करत असताना आरंभ, मध्य आणि शेवट, अंत. आरंभ कसा झाला, मध्य कसा आहे, याच्यावर अनुमान लागू शकतं की याचा शेवट कसा आहे. म्हणून आरंभाला महत्व असतं, आरंभाला महत्व असतं, सुरुवात करायला महत्व असतं, शेवट गोड होण्यासाठी. ज्याने आयुष्यामध्ये नुसता शेवट गोड झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे असं जर का नाही होऊ शकत, त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागत असतो, त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागत असतो. जेने केला हा पुरुषार्थ, तुकोबाराबद्दल बोलत असताना तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ. हे सामर्थ्य तुकोबारायांमध्ये नव्हतं, मग आलं कुठून? आलं कुठून? कमवलं, ही श्रीमंती मिळवली, हस्तगत केली, त्याच्यासाठी पुरुषार्थ केला. मी सकाळीच उठीन, देवाचं भजन करीन, नामस्मरण करीन, ध्यान करीन, पूजा करीन, मी आयुष्यभर हे करीन, हा पुरुषार्थ केला. फुकट कुणाला काही मिळत असतं? गौरी भक्तीचा विचार ज्या वेळेला केला त्यावेळेला देव सुद्धा फुकट मिळत नाही म्हणतात. देव सुद्धा फुकट मिळत नाही, पुण्य फुकट कुणाचं होत नसतं, त्याच्यासाठी श्रम करावे लागतात, कष्ट करावेच लागत असतात आणि तेही विधीपूर्वकच करावे लागतात. ज्यांच्या जीवनाचं मंगल झालं, ज्यांचा समाधी सोहळा होत असतो, तो साऱ्यांचा होत नसतो. ज्याने पुरुषार्थ केला त्याचा होत असतो. आणि संतांनी पुरुषार्थ केला
एका जन्मापुरता केला असं समजायचं काही कारण नाही. आजही तुम्ही मी नामदेवराजांच्या मंदिरात बसलोय, पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात बसलोय. कशामुळे आपण इथं बसलो? पाप केले म्हणून का? पाप केलं असतं तर कशाला पारायण आपल्या मुखावाटेने झालं? पाप केलं असतं तर कशाला देवाचं सान्निध्य, संतांचं सान्निध्य, दान धर्मतीर्थ यात्रादी साधन नामाचे विन्मुख कोण पापी आहे. मग त्याचं तर आपल्याला अनुमान प्रमाण मिळतं ना. असं जर तो एखाद्या व्यक्ती हे काम हे कर्म जर हा व्यक्ती करतोय याचा अर्थ पुण्यवान आहे. एक वेळेला भगवंताचं नाम मुखावाटे पुण्य असल्याशिवाय येत नाही म्हणतात संत. जन्मांतरेची असेल पुण्याई किंवा पुण्य तरीच जिव्हागरी नाम येईल देवाचे, रामाचे, हरीचे पुण्य पाहिजे. आरंभ पुण्य प्रतापाने होत असतो. पुण्य वृद्धिंगत होत जातं आणि त्या पुण्याचा शेवटचा प्रताप ज्या वेळेला पुण्य दाखवतं त्यावेळेला समाधी सोहळा होत असतो. त्यावेळेला समाधी सोहळा होत असतो. आपल्याला सोहळा या अर्थाने आपलं फार कौतुक होईल. आपल्याला कोणीतरी भविष्यामध्ये जसं नामदेव महाराजांचं आठवण करतात, तुकोबारायांची आठवण करतात, सगळं जग आपले सोहळे करत नाही. नाही नाही, हा हेतू तसं बोलण्याच्या पाठीमागे हा हेतू नाही. देवाने सोहळा केला ना, सोहळा केला म्हणजे देव घ्यायला आला ना, देवाने वैकुंठाला नेलं ना, हा सोहळा झाला. खरा सोहळा तर संतांचा वैकुंठातच होतो. आलंच म्हणून इथंही एवढ्या औक्षण वगैरे करून संतांना नेलं जातं. पण वैकुंठामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला जातो तो वैकुंठाच्या दरवाजावरती ज्या पूर्वीला गेलेले साधू संत वैष्णव हरिदास जे वैकुंठात असतात ते सारे देवाचे सारे पार्षद, देवाच्या दास दासी स्वागत करायला येतात. किती आम्ही बसतो, किती आम्ही वाट पाहतो तुमची. काय तुम्ही मृत्यू लोकांमध्ये गेला आणि काय त्या पंढरीमध्ये तुम्हाला करमतं आणि काय देवाच्या हरिनामात आणि काय त्या वैष्णवाच्या मांदियाळीमध्ये तुम्ही भजन पूजन कथा कीर्तन करत राहतात. आम्ही किती वाट पाहतो तुझ्या स्वागतम, सुस्वागतम, स्वागत. ज्या वेळेला सोहळा होतो त्यास तो सोहळा होण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. नामदेवरायांचं समाधी सोहळा, नामदेवराय भक्तीचे आचार्य आहेत असं वर्णन करतात संत प्रेमाने कुतूहलाने की नामदेवराय म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहे. नामदेवराय मूर्तिमंत भक्ती. भक्ती कशी असते आणि भक्ती कशी करत असतात त्याच्यासाठी नामदेवांकडे पाहिलं. वैराग्य कसं असतं यासाठी तुकोबारायांकडे पाहिलं पाहिजे. आणि अध्यात्म ज्ञान, ब्रह्मविद्या, सद्विद्या, आत्मविद्या जिला म्हणतात, जिनं मोक्ष प्राप्त होत असतो, ही विद्या सर्व विद्येमध्ये पवित्र म्हणून वर्णन केलेली आहे गीतेने. ती विद्या जर मूर्तिमंत पाहिजे असली तर महावैष्णव ज्ञानराजांकडे पाहिजे. मूर्तिमंत ज्ञान, कैवल्याचा पुतळा. कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा मागा ज्ञानेश्वर. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तीनही मूर्तिमंत पाहिजे असले. ज्ञान पाहिजे माऊलींकडे पहा, वैराग्य पाहिजे भक्त कसा असला, भक्त ऐसे जाना जे देही उदास, मग तुकोबारायांकडे पाहिजे. आणि भक्ती कशी, नामदेवरायांकडे पाहिजे. भक्ती शिकावी नामदेवरायांकडून, वैराग्य आत्मसात करावं तुकोबारायांकडून आणि ज्ञान घ्यावं ज्ञानराजांकडून. अर्थात या वाक्याचा असा अर्थ करू नका कसा
की नामदेवरायांमध्ये फक्त भक्ती आहे का, वैराग्याने ज्ञान नाही का, असं नाही. प्रत्येक साधूमध्ये, प्रत्येक संतांमध्ये परिपूर्ण ज्ञान असतं, परिपूर्ण वैराग्य असतं, परिपूर्ण भक्ती असते. भक्ती ज्ञान वैराग्य परिपूर्ण असतं. पण विशेष कुणीतरी एखादा साधू भक्ती प्रकाशित करतो, कुणीतरी एखादा साधू वैराग्य प्रकाशित करतो आणि कुणीतरी एखादा साधू अध्यात्म ज्ञानाचं प्रकाशन करणारा असतो. पण प्रत्येक साधू हे तीनही घटक असतात, म्हणूनच ते साधू असतात, म्हणूनच ते संत असतात. काहींचं जीवन पुरुषार्थावरती चालतं, काही वैष्णवांचं जीवन पुरुषार्थावर चालतं आणि काही वैष्णवांचं जीवन हे भगवत कृपेवर चालतं. लक्षात घ्या. थोडा थोडा विचार करत आपण चाललेलो आहोत आणि प्रवचन असल्यामुळं मला एका दृष्टिकोनातून थोडंसं बरंही वाटतं की प्रवचनामध्ये थोडं आपल्याला सहजतेनं एक विशिष्ट विचार करता येईल. कीर्तनामध्ये तसं होत नाही. कीर्तनामध्ये 2-5 मिनिटं झाली, प्रस्तावना त्या अभंगाच्या दृष्टिकोनातूनच करावी लागते. अभंगाची प्रस्तावना करायची आणि प्रस्तावना झाली की अभंगाचे एक चरण सोडवायचे आणि कीर्तन सोडायचे. प्रवचनात तसं नसतं. प्रवचन हा बुद्धियोग आहे. प्रवचन हा बुद्धियोगाचा विषय आहे. कीर्तनाचा भाव वेगळा असतो. तसं नामदेवरायांच्या दरबारात कीर्तनच असलं पाहिजे. कारण नामदेवरायांना कीर्तन फार आवडतं आणि देवाला कीर्तन आवडतं. पण हे तसं कीर्ती गातो आपण म्हणजे कीर्तनच करतो. मला सांगायला दुसरा मी दरवर्षी सांगत असतो, आपल्याला 16 कसं करू आपण वेळेमध्ये काय हरकत नाही, प्रयत्न करतोच. पण 16 करत असताना आपण प्रेमाची अर्थ म्हणून सांगतो. आता आपण काय असं परिचय राहिलो नाही म्हणून सांगतो. असं सगळ्या गोष्टी एकदम परिचय व्यक्तित्व जरा जवळीक झालेली असली का बंद आहे. आणि त्याच्यातली एक गोष्ट आपल्याला उरकून बंद करायचं नाही. उरकून नाही नाही तसा नाही करायचं, तसा नाही करायचं. ते ज्या हेतूसाठी आपण करतो ना तो हेतूपर्यंत आपल्याला जायचं आहे. अर्थात वेळेची मर्यादा तर सांभाळणं आवश्यकच असतो. तो काळाचा विचार असतो. ठीक आहे. नामदेव महाराज, नामदेवराय भक्त, परिपूर्ण भक्ती. भक्ती कशी असते नामदेवरायांकडे पाहिजे. पहा लक्षात घ्या. मला याची जाणीव आहे की तुम्ही साधे माझ्यासमोर बसलेल्यापैकी बरेच वैष्णव असे आहेत जे प्रतिवर्षी नामदेवरायांच्या वाङ्मयाची साधना करतात, अनुष्ठान करतात. पूर्ण गाता तर मी सुद्धा नामदेवरायांचा वाचला. तुम्ही प्रतिवर्षी नामदेवरायांच्या या वाङ्मयामध्ये नामदेवरायांच्या मुखावाटे निघालेले अभंग सेवा करत आहात, वाचन करत आहात, ग्रहण करत आहात, त्यांची कृपा संपादन करत आहात. भक्ती नामदेवराय लढीवार भक्त आहेत देवाचे. जसं एखादं तानं लेकरू असतं ना तसे नामदेवराय देवाचा. अहंकार नावाची वस्तू देवासमोर नामदेवरायात अजिबात नाही. कधीच नामदेवराय म्हणत नाही मी हे करू शकतो. नाही, काय करायचं ते तुम्हीच करा, काय करायचं ते तुम्हीच करा. मी तुमच्या स्वाधीन आहे, मी तुमचं लेकरू आहे, मी तुमचं बाळ आहे, तुम्ही करा. म्हणून नामदेवरायांकडे ज्यावेळेला आपण पाहतो, साधू संतांकडे पाहतो, काही वैष्णव पुरुषार्थ करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून नाम संतांमध्ये 2 भाग आपल्याला पाहायला केले शास्त्राने संतांनी. एक संत ते जे अजान सिद्ध संत असतात. एक संत अजान सिद्ध संत, याला म्हणतात स्वयंसिद्ध. आणि दुसरे जे संत कोटीमध्ये येतात किंवा सिद्ध कोटीमध्ये येतात त्याला साधन सिद्ध संत म्हणतात.
सद्गुरू म्हणा, संत म्हणा, साधू म्हणा, हे साधन सिद्ध आहे संत. पण हे पुरुषार्थ करून सिद्ध झाले, संत झाले, साधू झाले आणि एक स्वयंसिद्ध साधू. ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार. मग काही त्यांनी तुम्ही मी जसं जप करतो, तप करतो, अनुष्ठान करतो, पारायण करतो, ग्रंथाची तीर्थयात्रा करतो, दान धर्मादी आपण पुण्यकर्म करतो, तसं करून ज्ञानोबाराय झाले का? मुळातले ज्ञानोबाराय आहे. मुळात मात्र ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, नामदेवराय असो, सौदाबाबा असो, गुरुबा काका असो, 52 संत आहेत भागवत धर्माचे. आता यादी मला या आवडले, पण 52 संतांची यादी. त्याच्यापैकी फार थोडे महापुरुष, फार थोड्या संतांना आपण जवळून आपल्याला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती असते. यादी फार मोठी आहे. आणि 52ही काढणारे ठळकच काढली असते. अजून जर का बारीक डोळे जर हत्तीसारखे केले त्याने तर अजूनही सापडते. तर एक जो साधूंचा, एक जो भक्ताचा, एक जो गुरुदासांचा वर्ग असतो, त्यांचं जीवन, त्यांचं पारमार्थिक साधन आणि त्यांचा जीवनातला अंतिम सोहळा, या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या जीवन प्रणालीमध्ये भगवत कृपाच कारणीभूत असते, संत कृपा कारणीभूत असते. तुमचं माझं जीवन प्रारब्ध योगाने चालतं असं आपण जर का मानतो, आता सगळ्यांचं चालतं असं या इथं म्हणता येत नाही. मला काय माहित कोणाचं काय देव करतो का प्रारब्ध करताय. प्रत्येकाला थोडंफार का होईना घर मिळतंय, मान मिळतोय, पद मिळतंय, कपडा लत्ता मिळतोय, घरदार मिळतंय, लग्न झाले, संतती, हे सगळं जे मिळतं हे आपल्याला देव देतोय का प्रारब्ध देतोय, हे तर फार विचार करूनच तो निर्णय करावा लागेल की मी देवाचा झालो तर देव माझं हे करतात आहे का माझं प्रारब्ध हे करतंय. प्रारब्ध जे करतंय त्याला मी देव करतो म्हणतोय, आणि जे देव करतोय असं एखाद्याला वाटत असतं त्याला असं वाटण्याची शक्यता आहे की मला प्रारब्धाने भेटतंय. अहो, जे भेटतं ते प्रारब्धाने भेटतंय का देवाच्या कृपेने भेटतंय. जे होतंय ते प्रारब्धाने होतंय का देवाच्या कृपेने होतंय. होतंय कुणामुळे. तर संतांचं जीवन, ज्यांच्या जीवनाचा शेवट असा होतो, त्यांचं सगळं जीवन हे भगवंतांनी संचलित केलेलं जीवन असतं. भक्त झाल्यानंतर भगवंत सगळ्याच भक्तांचं करतात. देशामहं समद्धरता मृत्यू संसार सागरात. मी प्रत्येक मला शरणागत झालेल्या भक्तांचा मी उद्धार करतो असं ते म्हणतात. आणि त्याचं जीवनही चालतं. ज्या क्षणाला तो मला अनन्य शरणागत झाला त्या क्षणापासून त्याच्या आधी भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींची काळजी देव म्हणतात मी वाहतो. त्याचं खाणं पिणं, कपडा लत्ता, हे सगळ्या भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन या दोघांची सुद्धा काळजी मी घेतो. अकरा 11:43 झाले का? थोडा विचार करू. एकदम 12 विचार चाललेला आहे म्हणून भौतिक जीवनाचा विचार, योगक्षेम वाहन, संतांच्या जीवनाचा विचार पहा. चरित्राचा पुढचा भाग आहे, पण नुसतं विषय चालला म्हणून एक गोष्टीचा उल्लेख करतो. भौतिक एक दिवस खूप मोठा वादळ सुटलं, वारा सुटला. वारा सुटला जोराचा, विजांचा गडगडाट चालू झाला, धुळो पाऊस चालू झाला. नामदेव महाराजांचं जे घर म्हणजे चंद्रमणी झोपडी, संतांचं घर होते,
आणि ती झोपडी त्याचा एक पाक म्हणजे एक भाग, एका भागाचा एक कोपरा तो त्या वाऱ्यामुळे असा खालीवर 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 आणि सगळा नामदेवरायांचा परिवार घरामध्ये झोपलेला आहे. मध्यरात्रीचा समय झालेला आहे. पाऊस कोरडो पडतो आहे. विजांचा गडगडाट चाललेला आहे. माझा नामा तर उठणार नाही. माझा नामा उठणार नाही. त्याच्या पाऊस आणि त्याचं अंग ओलं झालं तरी, धर्मपत्नीचं अंग ओलं झालं तरी, दामाजी महाराजांचं अंग ओलं झालं तरी, गोनाई आई साहेबांचं अंग ओलं झालं तरी, लेकरांचं काय काय वाईट असेल. आम्ही तुला हेही सांगत नाही, आम्ही तुला तेही सांगत. आम्ही पूर्णाची पोळी आम्हाला मिळाली खायला हेही सांगा तुला देवा. आणि आम्ही 4 दिवसापासून उपवासी आहोत, एकादशी करत आहोत, ही निर्जला करत आहोत, हेही तुला आता सांगत नाही. आता माझी चिंता तुझा नारायणा. मग हे तर संतांनी आपल्यासाठी बोलले. त्यांनी कधीच आपली चिंता, आता माझी चिंता तुला आहे असं नाही संत देवाला असं म्हणतच नाही. निर्भरा भक्ती येते. मध्यरात्रीच्या समयाला ज्या वेळेला भगवंत नामदेवरायांच्या घराकडे निघाले, आईसाहेब म्हणतात कुठं निघाला? रात्र आहे, विजा चालू आहे, पाऊस चालू आहे, पंढरपूरच्या रस्ते आहे, अंधारात कुठं चालला? कंदील नाही, दिवा नाही, काहीच नाही. तुम्ही कुठं अगर ते नामदेवरायांचं. मग एवढं सुद्धा तो करू शकत नाही का? एवढं सुद्धा तो करू शकत नाही स्वतःच्या जीवन निर्वाहासाठी? ते म्हणजे नाही, तो माझा भक्त आहे ना, तो नाही. जीवन निर्वाह माझा भक्त करतच नाही. माझ्या भक्ताचा सर्व जीवन निर्वाह हा मलाच मला करावा लागतो. त्याचे सर्व मी करेन. हे त्याचे सर्व मी करी मध्ये काय? पण त्याचे सर्व मी या पदामध्ये तर देवाला काही नाही. मग बाळणपणा करायला गेला, मग जनाबाई सोबत दळण दळला, मग हे काय का करतोय तो? हे सगळं त्याचे सर्व मी करी. त्यानं त्याचं करणं बंद केलं की मला करावं लागतं. आणि आपण जोपर्यंत आपलं करत राहू तोपर्यंत आपलं ना गुरु करणार आहे, ना संत करणार आहे, ना साधू करणार आहे. आपलं करणंच बंद होईना तर त्यांना करायला संधीच आपण देईना. आपण बलवान आहोत. अजून आपल्या ज्ञातृत्वाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे आपल्यामध्ये. देवाला न सांगणं वेगळी गोष्ट आहे आणि देवानं सांगितलं तरी न करणं ही वेगळी गोष्ट असते. मी 2 वाक्य बाजूला सोडून द्या. नामदेवरायांचं ते तिथं आले, ते काही दोरी बिरी घेऊन आले, त्या झोपडीवरती जाऊन देव बसले. त्याला ते दोरकण वगैरे काय आणलं असेल त्या काळामध्ये ते बांधलं. त्यावेळेला ते उडायचं, ते फरक फरक करायचं, ते थांबलं. कसं तरी त्याच्यावरती काय कृपा दृष्टी केलं ना. केलंच का नाही? पहा, नामदेव महाराजांचं एक असं चरित्र आहे. पहा, हे प्रत्येक संताचं चरित्र हे असे हिरे आहेत महाराज. ज्ञानोबारायांचं चिंतन ज्यावेळेला आपण ऐकतो वाचतो त्यावेळेला असं वाटतं सर्वश्रेष्ठ ज्ञानराज आहे माझे सद्गुरू आहेत. आपले हे सारे संत आपल्या गुरुस्थानी आहेत, सद्गुरुस्थानी. ज्यावेळेला ज्ञानोबारायांचं आपण चरित्राचं चिंतन करू त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की माझ्या ज्ञानराजांसारखा साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप. एकाला पाहावं तर याचे वैशिष्ट्य, दुसऱ्याला पाहावं तर याचे वैशिष्ट्य, तिसऱ्याला पाहावं तर याचे वैशिष्ट्य, चौथ्याला पाहावं तर याचे वैशिष्ट्य. आणि ते ज्याने केलं ते यानं नाही केलं, याने जे केलं ते त्यानं नाही केलं, त्यानं जे केलं ते त्यानं नाही केलं. चालविली मग हरली चांग याची भ्रांती.
पुढे काय मोक्ष मार्गाचा सांगा ती ज्ञानोबा. मग चालविली रेड्यामुखी वेद बोलविला असं म्हणतात ना. मग नामदेवरायांनी रेड्यामुखी वेद बोलवला का नाही बोलवला? शक्ती कमी होती का? पण माझ्या सद्गुरूंनी ते केलंय ना, तो प्रताप माझ्या सद्गुरूंनी केलाय ना, आता त्याची विरुक्ती मी नाही करणार. संत साधू सद्गुरू अनंत ब्रह्मांडाला संचलित करण्याचं सामर्थ्य ठेवत असतात, पण ते भक्त आणि भक्तीची मर्यादा उल्लंघन करत नसतात. म्हणून जे ज्ञानोबारायांनी केलं ना, ते नामदेवरायांनी केलं. जे नामदेवरायांनी केलं ना, ते बाकीच्या संतांनी नाही केलं. यांनी एक केलं, त्याने एक केलं, त्याने एक केलं, त्याने एक केलं. कशासाठी केलं? पूजा घ्यायसाठी का? नाही 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 नाही, तुम्ही ऐकतच नाही ना आमचं, मग काहीतरी तुम्हाला प्रताप दाखवावं लागल. मग तुम्ही चमत्कार तेथे नमस्कार. आणि हे देवाची फुटफुट असते, तो भाग अजून वेगळा आहे. नामदेवरायांचं एक जीवन असं आहे महाराज. नामदेवरायाने सगळे संत अनंत जन्मापासून देवाचे दासच राहिलेले आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे, रामावतारामध्ये नामदेवराय अंगद रूपात होते. ठीक आहे. त्यानंतर कृष्णावतारामध्ये देवासोबत उद्धवजी महाराज म्हणून होते. कलियुग सुरू झालं, कलियुगामध्ये उद्धवाचे अवतार नामदेवराय म्हणून, आणि पुढे संतांनी वर्णन केलं की नामदेवरायांचेच पुढचे अवतार तुकोबराय असं होतं. स्वतः आयुष्यभर नामदेवरायांच्या सेवेमध्ये, गुरु सेवेमध्ये जी जनाबाई तत्पर राहिल्या, त्या जनाबाईने स्वमुखाने सांगितलं, चौयुगाचा फक्त नामा उभा कीर्तन. 4 युगापासून माझे सद्गुरू, 4 युगापासून माझे सद्गुरू या भगवंताची भक्ती करत आहेत आणि ज्ञानोत्तर भक्ती करतात. अशी भक्ती करत आहेत म्हणजे उगीच करत नाही, नाही, भक्ती करतात, भक्त झालेले आहेत. आणि मी भाग्यवान, माझ्या सद्गुरूंची दासी जनी आहे की मी सुद्धा त्यांची दासी 4 युगापासून आहे. नामदेवरायांचा अवतार कलियुगामध्ये जो झाला, आता चरित्र, भौतिक चरित्र पाहत असताना ते देवाचे अवतार ते असं ते विसरून जायचं असतं आणि भौतिक चरित्र पाहायचं असतं. चरित्र पाहत असताना मनुष्य म्हणून पाहायचं आणि मनुष्य म्हणून चरित्र पाहत असताना त्या मनुष्य चरित्रातलं देवत्व शोधायचं. हे देवत्व कुठं कुठं? नामदेवरायांचा अवतार किंवा नामदेवरायांचा जन्म हा भगवत कृपेने झालेला आहे. थोड्या वेळ चिंतन करू, पण काही करू. नामदेवरायांचा जन्म हा भगवत कृपेतून झाला. तुमचा माझ्या जन्माच्या कारण भगवत कृपा आहे का? कुणी म्हणेल कसं नामदेवरायांचा जन्म भगवत कृपेतून झाला? दामाजी महाराज आणि गोनाई यांना विवाह होऊन बरेच वर्ष होऊन गेलेले होते. दामाजी महाराज भगवंताचे निष्ठावंत भक्त आहेत. नामदेवरायांच्या हातूनच देवाने दूध घेतलं असं जरी आपल्याला पाहायला वाचायला मिळत असलं तरी नामदेवरायांच्या हातून तर नुसतं दूधच घेतलं. भाजी भाकरी स्वतः त्या भाजी भाकरीचा काला करून दामाजी महाराज देवाला जीव घालत. म्हणून त्यांच्या लेकराच्या हाताने त्यांनी दूध पिलं. ही ताकद त्यांच्या मायबापात होती. तसं प्रमाण नाही भेटत बरं का आपल्याला, पण कोणीतरी विजयानंद नावाचे महाराज होते, त्यांनी सांगितलं होतं असं म्हणून ते राहू दे, असं म्हणून राहू. सगळ्याच गोष्टी काय ग्रंथात प्रमाणात आपल्याला सापडतील का? नाही सापडत. पण आपलेही स्वतःचे काही अनुभव असतात का? नाही, आपलेही स्वतःचे अनुभव असतात.
पारायण करताना अनेक प्रकारचे जर अनुभव आले तर त्याचं ते म्हणतात मला असा अनुभव आला, ते म्हणतात दाखव गाच्यात कुठं प्रमाण आहे. अरे ते प्रमाण गाच्यात नाही, ते गाता येणं झाल्यावर मला अनुभव आला ना, म्हणून गाच्यात त्याचं प्रमाण नाही ना. असं दामाजी महाराज आणि काय कोणही आई साहेब विवाह होऊन बरेच वर्ष झाले, संतती नाहीये. कोणही आई साहेब दामाजी महाराजांना म्हणतात का हो देवाचं तुमचं देवाचं आपलं नातं एवढं जवळच आहे, तो एक लेकरू मागायला काय हरकत आहे का. ते म्हणले बघ ज्याला पाहिजे त्यांनी मागायचे, तुला पाहिजे का जा, तुझ्या ओळखीचा नाही का तू आहे ना, तुझ्या ओळखीचा जाना जातो. देवाकडे ज्या वेळेला ही विनंती जवळ पोहोचली, देवा पुत्र काय भक्त निष्काम आहेत बर का, पण पुत्र मागतात. गद्दत करत जाऊ नये सिद्धांत समजण्यामध्ये फार विस्तार नाही आपल्याला करता येऊ शकत, पण गद्दत करत जाऊ नये. निष्काम भक्त संतती मागतात. देवाला निमित्त पाहिजे, मला पुत्र व्हायला पाहिजे ही इच्छा आई साहेबांच्या मनबुद्धीमध्ये निर्माण करण्याची लीला कला देवाची. ही कुठकुठ देवाला माझ्या उद्धवाला अवतार घ्यायचा आहे, अवतार घेता यावा यासाठी कोणत्या तरी निष्ठावंत भक्ताला इच्छा झाली पाहिजे की मला लेकरू झालं पाहिजे. एखाद्या अशा महान पतिव्रतेला जी भगवतनिष्ठ आहेत, भगवत भक्त आहेत, अशा पतिव्रतेला जर इच्छा झाली तर माझ्या उद्धवाला मी कलियुगात अवतार नामदेव नावाने देऊ शकतो, काही हरकत नाही म्हणले. गोनाई काही हरकत नाही. आणि जसं भगवंत मथुरेमध्ये गोकुळामध्ये प्रकट झाले किंवा मथुरेमध्ये प्रकट झाले तसेच 9 महिने 9 दिवस तर आई साहेबाला तर ते डोहाळे लागण्यापर्यंत सगळे सोडले झाले. पण तरी सुद्धा तसं अयोनी संभव नामदेवरायांचा अवतार आहे, प्रागट्य आहे. चंद्रभागेमध्ये किंवा भीमीमध्ये टोपलीमध्ये नामदेवराय वाहत वाहत आलेले आहेत. दामाजी महाराज सकाळी सकाळी स्नानाला गेलेले असताना त्या टोपलीमध्ये बाळ दिसत आहे. ते बाळ घरी आणलेलं आहे. ते बाळ जे घरी आणलं, गोनाई आई साहेबांच्या मांडीवर ठेवलं. गोनाई आई साहेबांना पाहणा फुटला. जसं यशोदेची परिस्थिती झाली. जन्म कोणी दिला कान्होबाला? देवकी आई साहेबांनी दिला. आणि मग तिला यशोदा कशी स्तनपान करते तिला हे माहितीच नाही. तिला आठवतच नव्हतं की तिथं जन्माला आलेला आहे. हे देवाची माया आहे महाराज, ती काय नाही करत. म्हणजे आरंभ कुणापासून झाला? जन्माच्या पाठीमागे कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे का? जन्माच्या पाठीमागे देवाच्या कृपेतून जन्म आहे. आणि देवाच्या कृपेतून जो जन्माला आला तो जीवनभर काय करू? देवाला लढीवाळ भक्त पाहिजे होता. म्हणजे नामदेवराय गोनाई आणि दामाजी महाराजांना पुत्र पाहिजे होता. त्यांना पाहिजे होता त्यांच्या कारणासाठी. देवाला उद्धवाचा अवतार झाला पाहिजे नामदेव रूपात. हे का पाहिजे होता नामदेव देवाला? लढी भक्ती प्रेम सुखासाठी, ज्या सुखा कारणे हे प्रेम सुख पाहिजे होतं. म्हणून निमित्त कुणाचं पाहिलं? तुला पाहिजे ना बाळ, हे घे. आणि कुणाच्या घरी राहील? नामदेवरायांचं सगळं आयुष्य पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गेलं, घरी नाही गेलं. म्हणजे जन्माला यांना निमित्त करून देवाच्या कृपेतून नामदेवरायांचा अवतार झाला. आणि नामदेव कुणाच्या कामात आले? देवाच्या कामात आले, समाजाच्या कामात आले, धर्माच्या कामात आले. घरच्याच्या कामात आले का?
भक्त कसा असतो, जो जगाच्या घरच्याच्या कोणाच्याच कामाचा नसतो, तो भक्त कोणाच्या कामाचा असतो, धर्माच्या आणि देवाच्या आणि वैष्णवाच्या. बस त्याच्या जगण्याचा हेतू फक्त तेवढाच असतो. म्हणून संताला प्रापंचिक, संताला संसारिक म्हणत नाही आपण. नामदेवरायांचा अवतार, नामदेवरायांचा जन्म आयोनी संभव आहे, देवाच्या कृपेतून झालेला आहे. 5व्या वर्षी देवाला दूध नामदेवरायांनी भक्तिभावाने प्यायला लावलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं वय झालं नामदेवरायांचं, भक्ती चाललेली आहे. ही भक्ती कुठून आणली बरं नामदेवरायांनी? ही गोकुळातून आणली. नामदेवरायांनी भक्ती कुठून आणली? शिकले कुठं भक्ती? ज्या वेळेला भगवंत द्वापार युगामध्ये वैकुंठाला निघणार त्याच्या अगोदरचा विचार ज्यावेळेला भागवतामध्ये आला. गोकुळामध्ये, गोकुळ सोडून ज्या वेळेला मथुरेला भगवंत आले त्यावेळेला उद्धवाला काही दिवसानंतर वापस पाठवलं. जा बाबा, थोडेसे माझ्या गोपिकांची समज काढ. हा रडू लागल्या, पडू लागल्या, अन्न पाणी सोडून दिलं, घरदार प्रपंच कामधंद्याचं विस्मरण झालं. जरा तो ज्ञानी आहे, जरा जाऊन त्याला शहाणपणाच्या 2 गोष्टी सांग, सांत्वन कर. शिकवायला पाठवलं, पण शिकवायला पाठवल्यापेक्षा शिकायलाच पाठवलं होतं की माझी प्रेमा लक्षणा भक्ती कशी असते. एकदा उद्धवा जरा समजून घे. यथा ब्रज गोपिका नाम, पहा जरा माझे भोळे भक्त कशी भक्ती करतात. पण त्यावेळेला ती जी गोपिकांकडची भक्ती पाहिली, गोपिकांनी जी भक्ती शिकवली, गोपिकांनी जे भक्ती सुखाचं दान केलं, गोपिकांनी भक्ती तत्व जे अनुभूतीला आणून दिलं, पण आयुष्य संपलं ना, आयुष्य संपलं. मग भक्ती आणि भक्तीचं सुख अनुभवायचं राहिलेलं होतं. आणि त्याच्यासाठी देवाच्या पाठीमागं टिमकी चालली होती. मला ते भक्ती सुख, मला ते गोपिकांसारखी भक्ती करायची, मला ते असं का तुला करायची का? मला तर वाट पाहिजे. दामाजीला कधी इच्छा होते, कोणाईला कधी इच्छा होते, मला कधी इच्छा होते. म्हणजे जन्म ही कृपेतून झाला एक बाजू, आणि भक्ती लक्षात घ्या, भक्ती हे तत्व शिकायची वस्तू नाही. भक्ती ही कर्माचं ज्ञान देऊ शकतो मनुष्य, प्रेमाचं ज्ञान देता येत नाही. प्रेम शिकता येत नाही महाराज. प्रेम हृदयात उत्पत्ती होते प्रेमाची, ही भक्ती असते. प्रेम बाहेरून शिकवायची गोष्ट नाही. म्हणजे जन्म कृपेतून आहे, भक्तीची प्राप्ती झालेली आहे. ते भक्ती तत्व, भक्ती सुख देवाला प्राप्त होतंय, नामदेवरायांना प्राप्त होतंय. वय वाढत चाललेला आहे. लहानपणात विवाह होत असतो. राजाई आई साहेबांची विवाह झालेला आहे कोणाच्या कृपेनं? आता प्रत्येक ठिकाणावरती देवाची कृपा म्हणायची. संकट दिसलं त्यांच्या जीवनात, आपदा दिसली, गरिबी दिसली, श्रीमंती दिसली, मान दिसला, अपमान दिसला, जे जे आपल्याला संताच्या जीवनात दिसतं, संत म्हणतात हरी कृपा आहे, देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे. अरे म्हणजे तुमचं घर जळून गेलं, देवाची कृपा आहे. देव माझं वाईट कसं करेलच कसा? तो जर माझा आहे तर वाईट करेल कसा? तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो, ही निष्ठा आहे. राजाई आई साहेबांसोबत विवाह झाला, वय वाढत चाललं. देवाला सुख मिळतंय, नामदेवरायांना सुख मिळतंय, वैष्णवांच्या भेटी व्हायला लागल्या. इकडं सगळं बरोबर चाललं, पण संसार दानाधीन झाला. संसार दानाधीन झाला. तुमचा माझा संसार दानाधीन का नाही झाला अजून? आपण लक्ष देऊन करतो ना, आणि करायला पाहिजे. ज्या वेळेला तो चित्ताचा हरण करत त्यावेळेला आपोआपच सुटून जाईल. आपोआप होत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. परमार्थात विनाकारण आवडंबर किंवा आव आणायचा नाही, होऊ द्यायचं. शिजायला टाकलं ना आपण, शिजल ना. आताशी 1 शिट्टी झाली असं समजायचं, 2 शिट्ट्या राहिल्या का होईल, आपोआप होऊ दे. कच्चं फळ तोडायचं, ते नासून जाईल, बिघडत जाईल. कधी कधी संत चरित्र ऐकताना तसं
उपरती होते म्हणून थोडीशी मला वाटलं सांगावं. नामदेव महाराजांचे पिताश्री बरोबर दामाजी महाराज नामदेवाला पुन्हा पुन्हा विनंती करू लागले, बाबा रे असं काय करू लागलं, माझं वय झालेलं आहे, माझे गुडघे आता काम करू दे. काय काम करत होते दामाजी महाराज? मशीन शिलाई काम, कापडाचे काम करायचे. माझे गुडघे काम करत नाही, मला डोळ्याने दिसत नाही, आता तू थोडस लक्ष दे ना, थोडं लक्ष दे संसाराकडे. बरोबर बायको आहे, तुला मित्र होणार, तू थोडं लक्ष दे ना. तुला भजन करायचं नाही म्हणतो का मी? असं किती चांगले लोक असतात काही काही घरचे, तुला मी भजन करायला नाही म्हणतो का, तुम्हाला मी भजन करायला नाही म्हणते का, पण एवढं नको करू ना. थोडं आमची काळजी करणं, थोडी तुझी काळजी तू कमी करणार, थोडी आमची काळजी कर, असं काही वेळेला ते म्हणतात. आणि काही वेळेला त्यांना म्हणायची गरजच नाही, आपणच खूप काळजी करतो. आपली काळजी सोडून आपण खूप जगाची काळजी करतो. ठीक आहे. नामदेव महाराजांना ज्या वेळेला दामाजी महाराज समजावून सांगतात त्यावेळेला दामात्या नाही, ते जसं व्हायचं तसं होईल तर होईल, मिळेल तर खाऊ, नाही तो पैसे राहू, तुम्ही राहा, मी राहतो, बायको राहील, पोरही राहतील, सगळं एवढं. याच प्रसंगामध्ये एक दिवस आई साहेब देवाकडे बांधायला गेल्या. हे रात्रंदिवस राहू लागतच येत, रात्रंदिवस राहू लागत. आता बालपण म्हणून सोडलं, थोडस गुळ वय आहे, थोडं होईल, हळूहळू मोठा होईल तर शांतपण येईल, थोडं घरदार काढायला लागेल, थोडं होईल, पुढं चालून चालून कशाचं काय भांडण करायच्या हेतून, ज्या वेळेला वाद घालायच्या हेतून की या काळ्यांनी, या विठोबांनी माझ्या पाया भळ्याच्या घराला आपल्या ब्रह्मजालामध्ये फसवलं. याच्या नादाला तर कोणी लागत नाही आणि याच्यामुळेच लागत, याच्या नादाला कोणी लागत नाही, याच्यामुळेच लागत. सगळे अभंग जर का आपण पाहिले, आई साहेबांच्या मुखावाटे निघालेले जे नामदेव रायने स्वतःच्या तराने घेऊन गेले, ते जर पाहिले तर किती 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 देवरायाला बोलल्या. देव म्हणजे काय म्हणणं आहे तुझं, थोडक्यात सांग. सगळे मंत्र, सगळी पुष्पांजली मी ऐकली सकाळी सकाळी. देव म्हणतात ते कांतृप्त झाले. वेदाच्या रुच्या ऐकून मला जेवढं सुख नाही झालं तेवढं तुझ्या गोनाई किती गोड रुचा म्हणते तू, अगदी असं मराठी भाषेमध्ये किती गोड. पण काय बोलणं आहे हे आई साहेबांच्या मुखातलं बोलणं आणि त्या बोलण्यातलं जे तत्व आणि बोलण्यातलं जो प्रेम तत्व आहे महाराज, ते तर श्रुतीला सुद्धा वर्णन करायला श्रुती असमर्थ राहिल्या. ठीक. देव म्हणजे काय म्हणणं आहे तुझं, माझा नामदेव मला पाहिजे, माझा नाम मला काही नको, मला तू तर नकोच रे. कुणाच्या जीवनाचं कल्याण केलं तू, कुणाचे अरे तुझे जे तुझ्या नावाला लागले त्यांचं ते तसंच झालेलं आहे. आता माझं नाम, आता नामदेव झाले देव आणि देव झाले नामदेव, असं इकडचं तिकडं पारडं केलं देव आहे. आणि म्हणजे घे तुझा नाम, घे तुझा नाम आहे, तिला घे हातात. आई साहेबांच्या हातात हात दिला, आई साहेब निघाल्या. रस्त्याने चालत असताना ही गोष्ट देवाच्या कृपेनं जाणवून दिली देवानी. अगं पाहित खरं माझ्याकडे, पाहत खरं नामदेव कसा दिसतो. म्हणजे मेल्यात नामदेवाचं रूप घेऊन तू माझ्यासोबत चालतोय का? तिला हात सोडून तू नकोच, मला तू नको, मला नामदेव पाहिजे, मला देव नको, मला संत पाहिजे. असाही भाव आहे. मला संत पाहिजे, मला भक्त पाहिजे, मला वैष्णव पाहिजे, असं मला माझा नामा पाहिजे. माझा नामा माझ्या कामाचा आहे. तू काय कामाचा? तू माझ्या संसाराचं काही करशील का? तू शिलाई मशीन चालवशील का? माझ्या संसाराचा उपयोगी कोण आहे? माझं लेकरू. तू काय उपयोगाचा आहे का? तू मला नको, तू जा तुझ्या राहूला. हे सगळे प्रसंग चालू असताना नामदेवरायांना 4 अपत्य झाली, कन्या झाली. एकूण परिवार 14 व्यक्तीचा वर्णन केला नामदेवरायांचा तारुण्य अवस्थेतला. 14 म्हणजे किती? कोण?
राजाळी गोनाई नामदेव राजाळी गोनाई किंवा दामाजी महाराज गोनाई आई साहेब नामदेव महाराज राजाई आई साहेब चार नामदेवरायांचे लेकर किती झाले 8 आऊबाई दोघी जणी का किती झाले 12 आणि दासी जनी 14 माणसांचा परिवार. काही ठिकाणावरती काही महापुरुष जावयाला सुद्धा त्या संख्येत घेतात आणि 15-20 जणांना करतात. असं आहे बरं का, त्यात सप्रमाण नाही आपल्याकडे, असं आहे. एवढा परिवार नामदेव राय शिलाई मशीनवर बसले. आयुष्यात बरं का, आयुष्यामध्ये माझा गृहस्थाश्रम सुव्यवस्थित व्हावा याच्यासाठी कवळीचं कार्य काम नामदेवरायांनी केलं. ते कोणते संत करत नाही, आपल्याला सांगतात आणि आपण असं म्हणतो संतांनी कुठं काम धंदे सोडले का? त्यांनी सुद्धा आपल्याला सोडायला सांगितले नाही. एक तर देव कैवारी झालेला पाहिजे तर सोडून चालतं. एक तर देव कैवारी झालेला पाहिजे याची खात्री झाली तर चा भाग वेगळा आहे. आणि ज्याचा देव कैवारी होतो तोच फक्त स्वतःसाठी सगळं करणं थांबवून देत असतो, त्याचं देव करत असतो. हे अगदी आपलं अगदी समाधी सोहळा आहे महाराज. त्याच्यामुळं जितकं संत चरित्राला आपल्याला उजळता येईल तात्विक दृष्टिकोनातून तेवढं उजळायचं. नामदेव महाराजांनी तसं म्हटलं. आणि मग नामदेवरायांचं जीवन निर्वाह तर भगवत कृपेने झाला. ज्या वेळेला ही देवाची भक्ती गोपिकांनी एक तत्व नाही सांगितलं, गोपिकांनी एक तत्व नाही सांगितलं. मी आरोप नाही करत बरं का गोपिकांवरती, पण गोपिकांनी एक तत्व नाही सांगितलं. ते मला भागवतात पाहायला नाही मिळालं. ते तत्व असं आहे की भक्ती तर शिकवली, पण भक्ती करत असताना गुरुकृपेचं जे महत्व आहे ते महत्व, कारण गोपिकांनी गुरु शरणागती नाही केलेली, गोपिकांनी सद्गुरूंची शरणागती केलेली नाही, ती गत जन्मात केलेली आहे. आणि उद्धवजी महाराजांनी सुद्धा सद्गुरूंची शरणागती मागच्याही अवतारात केलेली. आणि त्यामुळं ज्ञानोत्तर भक्तीचा लाभ उद्धवजी महाराजांना प्राप्त नाही, नामदेवरायांना प्राप्त नाही. म्हणून ज्या वेळेला संतांची भेट ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या भेटीसाठी ज्या वेळेला नामदेवराय येऊन पोहोचले त्यावेळेला निवृत्तीदादांनी नमस्कार केला, स्वागत केलं, नमस्कार केला. सांगितलं की तुमच्या सोबत देव बोलतात, आम्हाला कधी समोर देव पाहायला मिळाला नाही. तुमच्या बालपणापासून देव तुमच्या अंगसंगात आहे. हरी अंगसंग भक्ताची या महान वैष्णव आहात. निवृत्तीदादा नमस्कार करतात, ज्ञानोबाई नमस्कार करतात, सोपान काका नमस्कार करतात. प्रत्येक भाऊ मुक्ताबाईला समजून सांगतो, मुक्ते असं करू नको, हे पंढरपूर वासी आहेत, यांचं जन्म राहणं आणि यांचा शेवटचा सोहळाही पंढरपुरातच होणार आहे. देव यांना सोडून एक क्षण राहत नाही आणि देवाला सोडून हे नामदेव महाराज एक क्षण राहत नाही. एवढे महान संत आहेत. मुक्ताबाई म्हणले हा निगोरा आहे ना, अभिमानी आहे ना. नामदेव महाराजांच्या मुखात नामदेव महाराजांचं प्रमाण नामदेव महाराजांनी सोडून ठेवलं की त्यावेळेला मी काय बोललो, काय बोलले होते नामदेव महाराज तुम्ही त्यांना. नामदेव महाराज म्हणतात मी निवृत्तीदादा ज्या वेळेला बोलत होते, माझा सन्मान करत होते, माझा आदर शब्दांनी व्यक्त करत होते, त्यावेळेला मी सुद्धा म्हणत होतो मग मला नमस्कार करतात का काय, मी काय कमी अधिकाराचा आहे का, बोलतात का तुमच्यासोबत देव. हो हो असं सगळं अभंग आहे का. तर आणि मग जनाबाई म्हणतात
अभिमान शेष आहे ना, मग हा संत कसा आहे? अभिमान शिल्लक आहे ना, मग हा भक्त नाही. अभिमान शिल्लक आहे ना, मग हा संत नाही. देहाचा अभिमान आहे ना, मग हा वैष्णव नाही. तुम्ही का पाया पडताय त्यांच्या? ही फटाकडी पाहिजे. हे म्हणजे जाऊ दे, संते कसे असो, ते तुझे म्हणणं आहे ना, तुझं हे आम्हाला मान्य आहे. पण आले ना आपल्या घरी, संताचा अनादर करत जाऊ नये. ते म्हणजे मी अनादर करत नाही, पण हे जे नाहीतच आहे, मग मी नमस्कार न कर, मला का आग्रह करताय तुम्ही? अपमान करतोय, करशील तुझ्याकडून अपमान होईल, अनादर होईल. आणि गुरुना काकाला बोलवा म्हणले, मग मी माझं बोलणं बरोबर आहे का नाही? मग बोलवा ना, सोक्ष मोक्ष लावू आपण. गुरुबा काकांकडे प्रमाणित करण्याचं कार्य. गुरुबा काका मग आता ठरलं, झालं का नाही? म्हणतं कसं म्हणजे सगुण भक्तीमध्ये एवढे अग्रेसर झालेले नामदेवराय गुरुबा काका म्हणतात नापास. नापास. सद्गुरूची शरणागती नाही केली ना, नापास. तुला राऊळातला अनुभवाला येतो, पण विश्वातला अनुभवाला येत नाही. तुला राऊळातला अनुभवाला येतो, राऊळातला तुझ्याशी बोलतो, पण विश्वात्मक जो परमात्मा आहे आणि विश्वात्मक परमात्म्याच्याही पुढं जे परमतत्व आहे, ते परमतत्व तुला अनुभवाला येत नाही. तुला सद्गुरूची शरणागती देवाची कृपा केली. गुरुचं नाव कोणी सांगितलं? कुठं जा? औंढ्याला जा. तिथं कोण भेटतील? विसोबाकेचं भेटतील. कोण सांगताय? देव सांगतात आहे. देवा मी तुमचा सत्शिष्य आहे ना. ते म्हणले माझी पहिली कृपा तुझ्यावर आहेच आहे. जन्मल्यापासून तुझ्यावर अनंत जन्मापासून माझी कृपा तुझ्यावर आहे. पण ही एक अशी कृपा आहे की ही कृपा तुला सद्गुरूकडे जाऊनच हस्तगत करावी लागेल. तिथं मी काहीच करू शकत. मग सद्गुरूंची शरणागती नामदेवरायांनी केली. तिथं आत्मानुभव नामदेवरायांना प्राप्त झाला. त्याच्यानंतर नामदेवरायच म्हणतात, ज्या वेळेला कुत्रा माझ्या जवळची भाकर घेऊन चालला, त्यावेळेला मी त्याच्या मागे धावत चाललो. तुपाची वाटी तूप घेऊन चाललो. तेव्हा तूप लावून देतो म्हणायला लागलो. प्रगट झाले परमात्मा नामा. आता तुझी दृष्टी सूक्ष्म दृष्टी झाली. आता तुझी दृष्टी ज्ञान दृष्टी झाली. आता मी तुला धोका देऊ शकत नाही आणि तुला आता धोका राहिला नाही. आता तुझ्या जीवनातला सोहळा निश्चित होणार आहे. इतकं नाही बोलले, हे एक वाक्य माझं विषय सोहळ्याचा परिपूर्णता जीवनामध्ये नामदेवरायांच्या नंतर अभंगच प्रगटते. आदिभौतिक जीवनातही भगवत कृपा, पारमार्थिक जीवनातही भगवत कृपा. भगवत कृपेशिवाय त्यांच्या जीवनात दुसरं काही शिल्लकच नाही. ते संत, ते साधू आणि त्यातल्या त्यात नामदेवराय अत्यंत रविवार भक्त महाराज. तीर्थावरी पाहली मग देवाचा नामदेवरायावरती, नामदेवरायांच्या देवावरती किती प्रेम महाराज. आपलं लेकरू जर का आपल्याला सोडून जाणार असतं महिना 2 महिने शिक्षणाच्या निमित्ताने, तर आपण सुद्धा एवढा शोक करणार नाही. एवढी परमात्मा नामदेवरायांच्या शोकात रात्रंदिवस नामदेवराय. ज्ञानोबारायांच्या हातामध्ये ज्यावेळेला हात देतात, नामदेवाला म्हणतात तू ज्ञानी आहेस, पण माझा नामा फार सरळ आहे, फार भोळा आहे. माझ्याशिवाय याला काही सुचणार नाही. तू मात्र तीर्थयात्रेला तू सोबत आहे म्हणून मी याला तुझ्या सोबत येतोय. नसता मी माझ्या नामदेवाला कधीच पंढरीच्या बाहेर जाऊ दिलं नसतं. मी माझ्या राऊळातून बाहेर जाऊ देईना माझ्या नामदेवाला. तर तू तर तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय. त्यानं बराय म्हणजे काही काळजी करू नका, मी त्याला सांभाळून घेतो, सांभाळून वापस. म्हणून संपूर्ण जीवन हे कृपेवरती अवलंबून आहे. शेवटी संतांच्या गाथ्याचं अनुष्ठान करो, नाम संकीर्तन करो. या सोहळ्याच्या निमित्ताने संतांचं स्मरण हे झालं पाहिजे.
हे तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेत असताना आपल्यालाही त्या पदापर्यंत जायचं आहे. याच्यासाठी हा सारा अट्टहास तुमचा मार्ग चाललेला आहे. म्हणून साधकाच्या दृष्टिकोनातूनही संत चरित्र पाहिलं पाहिजे, भक्तिभावाच्या दृष्टिकोनातूनही संत चरित्राकडे पाहिलं पाहिजे. आणि संतांना काहीतरी आपल्याला शिकवायचं आहे. पहा, लक्षात घ्या, नामदेवरायांचा काय आहे, गाथा आहे, बरोबर आहे का? पण एक ग्रंथ असा आहे महाराज, ज्या ग्रंथाचं नाव आहे त्यांचं चरित्र. त्यांचं चरित्र, त्यांच्या उठण्यातून, बसण्यातून, पाहण्यातून, चालण्यातून, फिरण्यातून, खाण्यातून, झोपण्यातून, त्यांच्या प्रत्येक कृतीतून तुम्हाला, मला, संतांना काहीतरी शिकवायचं असतं. काहीतरी शिकवायचं आहे त्यांना. एक बोलणं आहे कृती आणि दुसरं बोलणं आहे शब्द. कृती लक्षात येत नाही म्हणून शब्दाचा आश्रय करावा लागतो. कृती जर लक्षात आली तर शब्दाचं काम पडत. इशाऱ्याने सुद्धा काम करतात बरेच, म्हणजे पण इशारा कळला पाहिजे तसा असं. म्हणून संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. संत चरित्रातून आपण खूप काही शिकलो पाहिजे. संतत्व प्राप्त करण्यासाठी, भक्त होण्यासाठी संत चरित्राशिवाय पर्याय नाही. म्हणून वानावे, ऐकावे एकी सदा, हरफले आपण पे पावे, संताते पाहता दिवसावे, असं ज्ञानोबराय म्हणतात. आपलं हरवलेलं स्वरूप जर आपल्याला पुन्हा अनुभूतीला आणायचं असलं तर संत चरित्राकडे पाहिजे पाहिजे, संतांकडे पाहिजे पाहिजे. दोन, वानावे, ऐकावे तेची सदा, हे सांगत असताना ज्ञानराज म्हणतात की सतत संत चरित्राचा मागोवा. देवाची भक्ती करणाऱ्यांनी संत म्हणजे दोघांची भक्त नामदेवराय पाहायला मिळतात. अर्ध्या आयुष्यापर्यंत, तुकोबारायांच्या अर्ध्या आयुष्यापर्यंत काही झालं, विरोध झाला प्रपंच, महाजन हे सांभाळले. नंतर ते सगळं असं तसं देवाच्या कृपेने म्हणा का प्रारब्ध योगाने म्हणा त्याचं सगळं वाटवलं झालं, देवाच्या भक्तीला लागले. आधी भौतिक चरित्र बरं का, हे आपल्याला माहिती, महाविष्णूचे अवतार आहे, पण तो अवतार बाजूला ठेवायचा, चरित्र पाहत असताना अवतार पाहायचा नाही तर मग चरित्र फिकं होऊन जात असतं. चरित्रामधून आपल्याला जे शिकायचं ते शिकता येत नाही. ते काय आहे, साधू आहे, ते कोण आहे, संत आहे, ते कोण आहे, अवतारी आहेत. मग त्यांनी तसं करू शकतात. आम्ही काय आहे, आम्ही नाही करणार, आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही संसारिक आहोत. मग व्हायचंच नाही का? देव व्हायचंच नाही, मग संत व्हायचंच नाही का? मग साधू व्हायचंच नाही का? मग गुरुपदावर जायचंच नाही का? असा याचा अर्थ आहे का? आणि असा जर आपण अर्थ करत असू तर आपला उद्धार शक्यच नाही ना. आपल्याला ते पद हस्तगत करावंच लागेल तर उद्धार. अर्ध्या आयुष्यापर्यंत नामदेवरायांच्या भगवत कृपा, भगवंताची अर्ध्या आयुष्यामध्ये कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत सद्गुरूंकडे पाठवलं. इथून पुढे सुरू झाली गुरुकृपा, इथून पुढे सुरू झाली गुरुकृपा. आणि समाधीचा सोहळा जो होत असतो भक्ताच्या जीवनात, हा हरिकृपेनं होत नसतो, हा गुरुकृपेनं होत असतो. म्हणून त्या वेळेपासून नामदेवरायांच्या परमार्थामध्ये वेगळेपण आलं. ते गाथ्यामध्ये जाणीवपूर्वक पाहून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीमुळे कृपेची सावली अखंड लादली, खेचड मावली भेटलिया. आता मोज भय नाही हे कोणाचे, आता मोज भय नाही हे कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले, बंद मोक्षाची फिटली काळजी, समाधी लागली समाधीसी, नामा म्हणे माझे सर्व ही साधन, खेचर चर न विसरले. ही जी काही कृपा माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती झाली, आज जो सोहळा माझ्या समाधीचा पंढरी क्षेत्रामध्ये साजरा होतोय, आतापर्यंत हरीची कृपा जन्मजन्मांतरी पासून राहिली,
हरी कृपेनं सद्गुरु माऊली मला भेटली आणि सद्गुरूंच्या कृपेनं आता माझ्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण सोहळा ज्याला समाधी सोहळा म्हणतात तो सोहळा नामदेवरायांनी या प्रसंगामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे बऱ्याच दिवसापासून विनंती सुरू केली तेव्हा आता मला म्हणजे जे नामदेवराय एक क्षणभर हरीला सोडून पांडुरंग परमात्म्याला सोडून पंढरी क्षेत्राला सोडून एक दिवस सुद्धा नामदेवराय बाहेर जायला तयार राहायचे नाही. ते नामदेवराय मृत्यूलोक सोडून म्हणजे ही पंढरी सोडून हा विठोबा सोडून वैकुंठाला जायचा विचार करतात नाही. कशामुळं ही गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा आहे. तर देवालाही थोडंसं वाटायला लागलं की थोडं थांबणार काय घाई आहे, थोडं थांबणार असं करता करता किती वर्ष देवानी काढले नामदेवरायांची त्याचं प्रमाण नाही सापडत आपल्याला. ज्ञानोबारायांबद्दल सापडतो 16 वर्ष समाधी घ्यायची होती, 22 वर्षी घेतली. भावा म्हणून बहिणी म्हणून काय असं चालत. पण नामदेवरायांबद्दल काही नाही. पण देव एवढ्या लवकर तर प्रेमाच्या व्यक्तीला कोणी जाऊ दे. एवढ्या लवकर आत्ता आले, आत्ता भेटले आणि आत्ता निघायचं म्हणतात. बसाना आपण हे करू, आपण ते करू अजून भक्ती सुख. नामदेवराय म्हणजे आता काही नको, आता समाधी म्हणजे तुमच्या स्वरूपाशी मला एकरूप करून घ्या. या देहामुळं मला तुमच्या स्वरूपाशी एकरूप होता येत नाही. एकदा हे शेवाळ, एकदा हे घट एकदा बाजूला करा. घट फोडा तुम्ही. एखादा पाण्यामध्ये समुद्रामध्ये एखादा घट आपण टाकला, मातीचा घट टाकला, त्या मातीच्या घटामध्ये पाणी गेलं, घट पाण्याने भरलेला आहे. पण पाण्याचे 2 भाग झाले का नाही. एक पाणी घटातलं आणि एक पाणी घटाच्या बाहेरचं. एक आतही कोण आहे पाणी, बाहेरही कोण आहे पाणी, पण दोघांच्या मध्ये कोण आहे घट. हा शरीर नावाचा घट जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत परब्रह्म स्वरूप जीवात्म्याला होता येत नाही, आत्मतत्वाला होता येत नाही. म्हणून तुमच्या माझ्यासाठी देह पडणं ही जरी दुःखाची घटना असली तर संतांना परमानंदाचा लाभ करून देणारी घटना असते. भक्ताला जीवनमुक्त जरी झाला तरी सुद्धा घटामुळे तो अटकूनच पडलेला असतो, मर्यादित त्याला राहावं लागत असतं. देवाकडे प्रार्थना केली, रुक्मिणी आई साहेबांकडे प्रार्थना आली, रुक्मिणी आई साहेबांनी देवाची संकेत काढली आणि शेवटी तिथी वार नक्षत्राचा विचार झाला. 14 माणसांचा जो सर्व परिवार आहे जनाबाई सोबत हा सगळा उपस्थित राहू शकत होता, राहणार होता. पण तरी सुद्धा एक सुनबाई, काय नाव त्याचं, आऊबाई, एक मिनिट सांगतो, नावाचा विचार झाला बाळणपणासाठी सुनबाई आपल्या माहेरी गेलेल्या होत्या. आणि इकडं नामदेवरायांची ही तिथी ज्यावेळेला नामदेवराय समाधीस्थ होत होते त्यावेळेला आपण वर्णन पाहिल्याप्रमाणे संपूर्ण दैवी लक्षणाने युक्त अशा प्रकारचं पंढरी क्षेत्रामध्ये वातावरण. नामदेवरायांना 3 जण प्रिय होते. एक हरिप्रिय होते, देवप्रिय होते, 2 सद्गुरु प्रिय होते आणि 3 वैष्णव प्रिय होते, संत प्रिय होते. संतांचं महात्म्य ते समजत होते. म्हणून मला तुमच्या स्वरूपामध्ये, मला तुमच्या राहुळामध्ये नाही, मला तुमच्या राहुळाची पायरी पाहिजे. पहा किती दीनता आहे, पहा किती दीनता आहे, पहा किती नम्रता आहे. हे वैष्णवाचं वैशिष्ट्य.
मला तुमच्या पायरीची जागा पाहिजे, सेवे लागी सेवक झालो, मी तुमच्या दाराच्या सो पाहिजे. कशासाठी? नामदेवरायांनी वर्णन केलं की याच्यासाठी मला पाहिजे की ज्या ज्या वेळेला भक्त तुमच्या दर्शनाला येतील, अहो संत चरणीचे रजकण एवढे महत्वाचे, हरिचरणीचे रजकण एवढे महत्वाचे. मग राम नाम, त्याचं पहिलं चरण, संत चरणारंग लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तर नामदेवराय एवढे महापुरुष झालेले असताना, भगवत स्वरूप झालेले असताना, ज्ञान गिळून गावा गोविंद गाव, ज्ञान तत्व गिळून भगवत भक्ती ज्यांनी आपल्या जीवनभर केली, असे नामदेवराय म्हणतात. वैष्णव जातील ना, मग ते पायीवर पाय ठेवून जातील ना, मग माझी समाधी तिथं झाली पाहिजे. म्हणजे वैष्णव माझ्या मस्तकावर पाय ठेवून गेले पाहिजे, त्यांचा स्पर्श मला झाला पाहिजे, त्यांचे पद रजकन मला नामदेवाला लागले पाहिजे. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्या नामाचा आदर राहील, तुझ्यावरती माझं जे प्रेम आहे त्यामध्ये कमतरता येणार नाही, संत माझं कार्याची सिद्धी करतील, अशा प्रकारचा भाव. सर्वच्या सर्व नामदेवरायांच्या परिवारातले सर्व सदस्य एकाच क्षणाला, एकाच तिथीवरती भगवत स्वरूप झाले, वैकुंठवासी झाले. हे वेगळं जवळ का? बाकीच्या संतांमध्ये हे पाहायला मिळत नाही. एक फक्त सुनबाई माहेरी गेलेली होती आणि तिथीचा निश्चित तर फक्त सुनबाई ज्या वेळेला वापस आली, सुनबाईनं एक अभंग फक्त केला, लढाईचा अभंग. पूर्व संबंधी मज बिदले, बापाने, आईसाहेब म्हणतात आहे, लाडाई आईसाहेब म्हणतात, सुनबाई म्हणतात, तेव्हा माझ्या वडिलांनी तुमच्या घरी कन्येचं दान केलं, नामदेवरायांच्या घरी सून म्हणून कन्येचं दान केलं, माझ्या वडिलांनी किती चांगला परिवार सोडला होता. पण काय करू माझं, मी अशी अभागी आहे, प्रसूती लागी मज आणिले कल्याणा अंतरला राणा पंढरीचा, मुकुंदे मजसी थोर केला गोवा. माझ्या हरीनं, माझ्या पंढरी पंचात्म्याने माझ्यासोबत फार मोठं कपट केलं, एवढं कपट तर माझ्या आयुष्यात कोणीच केलं नाही. नेमकं ज्या क्षणासाठी मी आयुष्यभर या परिवाराची सेवा करत राहिले, नामदेवरायांची सेवा करत राहिले, ते माझे असं वाटतं की ही सगळी सेवा व्यर्थ गेली. ज्या क्षणाला मी इथे उपस्थित पाहिजे होते, त्या क्षणाला मी उपस्थित राहू शकले नाही, बाळणपणाला माहिती गेले. ज्या वेळेला बाळणपण करून वापस आल्या, आई साहेबांनी सुद्धा अनुष्ठान मांडलं. सुनबाईंनी एक शेवटचा व्यक्ती राहिलेला होता, सुनबाईंनी अनुष्ठान मांडलं. आत्ता मी एका लेकराला जन्म दिला, त्या लेकराची सुद्धा काळजी केली नाही आणि नामदेवरायांचं स्मरण करत करत त्यांनी सुद्धा आपला देह त्याच ठिकाणावर सोडला किंवा सोपवला. काय संतनिष्ठा, काय गुरुनिष्ठा, काय भक्ती आहे महाराज. एक गोष्ट जर का आपण संतांची पाहिली, एवढं पाहण्यानेच आपण धन्य होतो, हे ऐकण्यानेच आपण धन्य होतो. एवढीच आपल्या चित्ताची शुद्धी करण्याचं सामर्थ्य त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समाधी सोहळ्याचा आजचा नामदेवरायांचा समाधी सोहळ्याचा आजचा दिवस आहे, क्षण आहे, म्हणून आपण निमित्त मात्राला प्रवचनरूपी सेवा करण्याचा विचार केला. देवाचंही महत्व, संतांचंही महत्व, म्हणून हे दोन अविभाज्य घटक आहेत. देवाची कृपा संत कृपेसाठी कामी येते, संत कृपा समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी कामी येत असते. म्हणून सगळ्यांनी अखंड भगवंताचं, संतांचं, वैष्णवांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्या सद्धर्म पथावरती, त्या इष्ट वाटेवरती, संतांनी दाखवलेल्या वाटेवरती आपली वाटचाल चालली. अगदी कोणत्याही गोष्टीची काळजी, तमा, भय, लज्जा न बाळगता या वाटेवरती एक एक पाऊल का होईना आपण पुढे वाटचाल करावी. आणि ती सगळी वाटचाल आपल्या सगळ्यांच्या वैष्णवांच्या आयुष्यामध्ये तो सुख सोहळा आपल्यालाही अनुभवता यावा, यासाठी नामदेवरायांना प्रार्थना करू.
तुकोबाराय ज्ञानोबाराय सगळ्या संतांना प्रार्थना करू. आणि आज विशेष कृपावंत झालेले असतात संतही विशेष कृपावंत होण्याचे काही वेळा असतात. आणि समाधी सोहळ्याची वेळ आता खूप कारुण्याने ते संत जगाकडे पाहत असतात, जात असताना, देव सोडत असताना. कारण त्यांना माहीत असतं यानंतर आम्हाला देह राहणार नाही. आणि देह राहणार नाही तर आम्हाला जशी कृपा देह धारण केल्यानंतर करता येते तशी निर्गुण स्वरूप झाल्यानंतर करता येत नाही. आतापर्यंत किती वर्ष झाली? 2000 वर्ष झाली महाराज. पण आतापर्यंत नामदेवरायांच्या कृपेचा अनुभव आपल्याला येतोय. याचं कारण त्यांनी जो कृपा दृष्टीचा वर्षाव केला ना, त्याची ओढ 1000 वर्ष झाले तरी ती पूर्णी होईना. इतका ओलावा त्या कृपा दृष्टीमध्ये साठवलेला असं. हे पाऊसही आपल्याला 4 महिने पडेल, 4 महिन्यातून महिनाभर पडेल तर कुठं ढगफुटीच करून टाकल, कुठं काही करून टाकल. पण संत कृपेचा जो वर्षाव आहे, संत कृपा दृष्टीचा जो कारुण्य वर्षाव आहे, तो वर्षाव फार शीतल आणि भगवत कृपा संपादन करून देणारा आहे. म्हणून प्रवचनरूपी सेवा मागच्या वर्षीला आपल्याला काही कारणाने मला शक्य झाली नाही, झाला असंच सोडा. पण या वर्षीला ती सेवा करण्याची संधी मिळाली. आणि मला माहिती आहे, मलाही माहिती, तुम्हाला माहिती, थोडा वेळ होतोच मला. मी काही करूही शकत नाही. म्हणून समाधी सोहळ्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि ते एक प्रमाण काल जे सुंदर तू म्हणला की तत्वादशी का त्रयोदशी या अभंगाचंच वर्णन केलेलं आहे. ऐकिला वृत्तांत सर्व झाले गुप्त, माझेची संचित फुटे कैसे. 1272 कृष्ण त्रयोदशी. बस कृष्ण त्रयोदशी म्हणजे आज. कारण कधी कधी संभ्रम होतात आहे की द्वादशीला त्रयोदशीला आजचीच पुण्यतिथी म्हणजे त्रयोदशीचीच पुण्यतिथी त्या ठिकाणावरती आहे. वेळ सांगितलेला नाही, पण पुण्यतिथी सोहळा सर्वसामान्य भगवंताचा ब्रह्मोत्सव आणि पुण्यतिथी सोहळा हा माध्यम सगळ्यांना करण्याचा एक प्रघात आहे, एक रूढी आहे, परंपरा आहे, ती आपण सांभाळली पाहिजे. म्हणून झालेली सेवा नामदेवरायांच्या संतांच्या चरणावरती मी समर्पित करतो. त्यानंतर अभंग जर म्हणायचा आणि गुलाब अर्पण करायचा असला तर हरकत नाही. अभंग जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये झालेलं आहे. आपण रामस्मरण करू आणि गुलाब विठ्ठला विठ्ठला विठ्ठला